नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम तुमच्या सर्वांना कॅनडाहून तुमचा मित्र धनंजयचा सप्रेम नमस्कार. गेल्या 3-4 दिवसापासून आम्ही कॅनडातील टोबरमोरी या पर्यटन स्थळावरती आलेलो आहोत. मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती इथला परिसर आणि आजूबाजूचं जे निसर्ग सौंदर्य आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आज आमच्या कॅम्पिंगचा चौथा आणि शेवटचा दिवस आहे. मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती काही व्हिडिओज टाकलेले आहेत. ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर वेळात वेळ काढून नक्की पहा. या ठिकाणावरचं निसर्ग सौंदर्य पाहून आम्ही खरंच खूप भारावून गेलो आहोत. गेले 3-4 दिवस कुठे गेले हे आम्हाला काही समजलंच नाही. मित्रांनो, आज तुम्हाला मी टोबरमोरी नावाचं हे कॅनडातील एक छोटंसं गाव दाखवणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. कॅनडातील गाव कसं असतं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. ओके, चला. कॅनडातील टोरंटो शहरापासून टोबरमोरीला जाण्यासाठी साधारण 3 तासाचा प्रवास आहे. टोबरमोरी हे एक छोटंसं गाव आहे. इथली लोकसंख्या खूप कमी आहे, परंतु हे पर्यटन स्थळ असल्यामुळे या ठिकाणी लोक बऱ्याच ठिकाणावरून येतात. इथला परिसर आणि आजूबाजूचं जे निसर्ग सौंदर्य आहे ते खरंच खूप पाहण्यासारखं आहे. मोठ्या शहरामधनं लोक इथे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी येतात. या ठिकाणावरती पर्यटक खास करून क्रूजचा अनुभव घेण्यासाठी, कॅम्पिंगसाठी आणि बायकिंगसाठी येतात. चला तर मित्रांनो, मग आज तुम्ही पण आमच्या सोबत या आणि कॅनडातील टोबरमोरी हे छोटंसं गाव कसं आहे ते पहा. खूप फेमस ठिकाण आहे. कॅनडामध्ये एक टुरिस्ट स्पॉट आहे हा. तर जगभरामधनं लोक या ठिकाणी येतात. या ठिकाणावरची जी नैसर्गिक सुंदरता आहे ती पाहण्यासाठी. अगोदर हे टाउन पाहूया आपण कसं आहे काय नाही. कॅनडातील कितीही छोटंसं गाव असू द्या, परंतु त्या ठिकाणी आपल्याला शहरासारखा अनुभव येतो. कारण या ठिकाणचे रस्ते आणि जी साफसफाई आहे ती मात्र खरंच खूप छान असते. कुठं आहे वॉकिंगचा एरिया? टोबरमोरी या ठिकाणाच्या आजूबाजूला बरेच छोटे छोटे बेट आहेत आणि त्या बेटांवरती जाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या जहाजांचा वापर केला जातो. या ठिकाणावरती जे लोक राहतात त्यांचं जे इन्कम आहे ते मोस्टली पर्यटकांवरती अवलंबून आहे. जून आणि जुलै या महिन्यामध्ये या ठिकाणावरती येणाऱ्या लोकांची संख्या खरंच खूप जास्त असते. या ठिकाणावरती आपल्याला बरीच जुनी घरं आणि काही दुकानं पाहायला मिळतात आणि या प्रत्येक दुकानामध्ये या ठिकाणावरचं काही ना काही विशिष्ट असं आर्ट आपल्याला या ठिकाणी दिसतं. चला तर मग आतमध्ये जाऊया आणि या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या हाताने बनवलेल्या वस्तू आहेत ते पाहूया. केलेलं आहे बघ, ह्याच्यामध्ये कधी उडचं आहे ना असं तुटलेलं आहे.
ती याचे काही कलर ते पण छान आहे ना असं पलीकडल्या साईडला बघताय का लाईट बोट घेतली ब्युटिफुल कलेक्शन व्हेरी नाईस. आणि लाईट येते कलर्स पण ते छान वाटत ते छान वाटत. ओके चला त्या साईडला जायचंय जस्ट वॉक करत जाऊया आणि येऊ परत. कॅनडामध्ये जे छोटे गाव आहेत त्या गावांमध्ये जर आपण गेलो तर आपल्याला आपण युरोपमध्ये गेल्यासारखा अनुभव येतो. त्याचं मेन कारण म्हणजे काय की कॅनडामध्ये काही वर्षांपूर्वी जे लोक इथे राहायला आले होते ते सर्व लोक युरोपच्या वेगवेगळ्या देशांमधनं आलेले आहेत. मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी जहाजाने प्रवास करणाऱ्या पर्यटकांची संख्या खरंच खूप जास्त असते. खास करून जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये या ठिकाणी जगभरामधनं लोक येतात. आम्ही सर्वांनी गेल्या 2 दिवसा अगोदर या ठिकाणावरची जे क्रूज शिप आहे त्या क्रूज शिपने प्रवास करण्याचा अनुभव घेतला. तो अनुभव खरंच खूप अविस्मरणीय होता. मला वाटले स्पॉट बँकपेक्षा सुंदर आहे. या ठिकाणावरचं जे मेन अट्रॅक्शन आहे ते म्हणजे फ्लॉवर पॉट आयलँड. इथला परिसर खरंच खूप सुंदर आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवरती या ठिकाणावरचा एक डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही नक्की पहा. फक्त टोबरमोरीच नाही तर टोरंटो शहराच्या आजूबाजूला बरेच असे छोटे छोटे टाउन्स आहेत आणि त्या प्रत्येक टाउनमध्ये जर आपण गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला वेगळा अनुभव येतो. नायग्रा फॉल, ब्ल्यू माउंटेन, टोबरमोरी हे या टोरंटो शहराच्या आजूबाजूला असलेले काही प्रसिद्ध पर्यटन स्थळं आहेत. संपलं पुढं काय नाही. कॅनडामध्ये जे मूळचे लोक राहतात त्यांची जीवन जगण्याची पद्धत मात्र खरंच खूप वेगळी आहे. प्रत्येक जण आपल्या आयुष्याचा पूर्णपणे आनंद घेण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जगभरातील मराठी माणसांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. माझी तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे की आपले व्हिडिओज तुम्ही जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. ज्या पब्लिकला फिश आवडतं ना तर ते फिश अँड चिप्सला ह्या रेस्टॉरंटला येतात इथे आलं की. मस्त फ्रेश छोटं टाउन आहे. हां हां कॅनडामधील एक गोष्ट मला तुम्हाला आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे साफसफाई आणि स्वच्छता. आपण कुठेही जरी गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला अतिशय स्वच्छ आणि सुंदर असा परिसर पाहायला मिळतो. खूप सुंदर छोटंसं टाउन आहे मित्रांनो. तर हे ऑन्टारिओमधलं एक प्रसिद्ध ठिकाण आहे. जगभरामधनं लोक या ठिकाणी येतात.
या ठिकाणाचा निसर्ग आनंद घेण्यासाठी. आज वातावरण पण चांगलं आहे, सूर्यप्रकाश पडलेला आहे, त्यामुळे तुम्ही पाहू शकता सर्व काही एकदम क्लिअरली. कॅनडाच्या कुठल्याही तुम्ही एखाद्या छोट्या जरी शहरामध्ये गेलात तरी त्या ठिकाणी तुम्हाला साफसफाई आणि स्वच्छता सर्वत्र खूप चांगली दिसते. तुम्ही पाहू शकता इकडे सर्वत्र कुठेच कचरा किंवा घाण असं कोणी काही टाकलेलं नाही. सर्व ठिकाणी एकदम साफसफाई आहे. हे बघा इकडे लाईटचा पोल आहे. या लाईटच्या पोलला अशा प्रकारे वर असे फ्लावर्स लावलेले आहेत. तर शहर सुंदर कसं राहील याची जे सिटीचे जे मॅनेजमेंट आहे त्यांच्याकडनं खूप काळजी घेतली जाते. हे पहा प्रत्येक पोलवरती असे फुलांचे फ्लावर पॉट लावलेले आहेत. सगळे असे गोष्ट का बरं लावले इथे त्याच्या? स्केरी रेस्टॉरंट आहे का? हे पण कॅरेबियन स्टाईलचं त्यांनी कॅरेबियन टाईलला असा दिलेला आहे मिक्स. वा भीतीदायक काय. हॅलो, हाऊ आर यू? बरं सांगा कसं वाटलं छोटंसं टॉबरमोरी हे टाउन पाहून? छान वाटलं. 3 नाईट्स 4 डेज कुठे गेले काय समजलं नाही. बरोबर, एकदम मस्त टाउन आहे, क्लिअर आहे. चला आता इथलं बीच बघूया. ओके चला बीचला जाऊ. चला तर मित्रांनो, मग कॅनडातील टोबरमोरी हे एक छोटंसं आणि सुंदर गाव तुम्हाला कसं वाटलं हे मला तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आशा करतो की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, टोबरमोरी या गावातील आजूबाजूचा जो परिसर आहे तो तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओजमध्ये दाखवलेला आहे. ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर वेळात वेळ काढून नक्की पहा. चला चला. का? चला तर मित्रांनो, मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.